सर्वांना शुभ सकाळ. मी सुहानी कोतकर, शुभम कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर डिप्लोमा कोर्स इन टॅली प्राईम करत आहे. तर आपण इथे आज विज्ञान आणि अध्यात्म या विषयावरती थोडीशी चर्चा करणार आहोत. तर सुरुवात एका छोट्याशा प्रश्नाने करते. आपण खरोखर जगतो कशामुळं? विज्ञानामुळं की अध्यात्मामुळं? विज्ञानाने आपल्याला चंद्रावर नेलं, मंगळावरती पोहोचवलं. मोबाईल, इंटरनेट, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्याला विज्ञानाची देणगी आहे. विज्ञान म्हणजे संशोधन, प्रगती, गती आणि त्याचबरोबर अध्यात्माचा विचार करायला गेलं तर अध्यात्म म्हणजे मनाची शांती, संयम आणि आपल्याला योग्य दिशा दाखवणारा मार्ग. अध्यात्म म्हणजे आत्मजागरूकता आणि अंतःकरणातील प्रकाश उजळवण्याचं काम अध्यात्म करतं. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटलं आहे की कर्म करत राहा, फळाची चिंता किंवा अपेक्षा करू नका. या संदेशावरूनच अध्यात्माची खरी ओळख निर्माण होते. इथूनच अध्यात्माचं समजतं, नाही का. आणि सर्वांनी आपल्याला संतांची उदाहरणं दिली, काही इतर गोष्टी सांगितल्या. मी आपल्या रिअल लाईफमधलं एक उदाहरण आपल्याला सांगते की सर आपल्याला जेव्हा सांगतात ना की कम्प्युटरवरती टायपिंग शिकवत असतात ना, तर सर सांगतात की दररोज 15 मिनिटांचा सराव करा, तुमची गती वाढेल. हे सांगतं आपल्याला विज्ञान. आणि त्याचबरोबर सर असंही म्हणतात की मनाची शांती ठेवा, चूक झाली तरी निराश होऊ नका, एकाग्रता ठेवा टायपिंगमध्ये. हे आपल्याला सांगतं अध्यात्म. विज्ञान आपल्याला पायाभूत सुविधा देतं, तर अध्यात्म आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रगतशील मार्ग दाखवतात, नाही का. त्याचबरोबर दुसरं उदाहरण पाहायला गेलं तर समजा एखाद्या लहान बाळाने पप्पांच्या पॅन्टच्या खिशातून 1 रुपयाचा ढोळा काढला आणि तो जर दुकानात जाऊन चॉकलेट खाल्लं त्याने, तर घरच्यांना तेव्हा जेव्हा कळतं ना आईवडिलांना, तेव्हा ते त्याला मारतात, ओरडतात, समजून सांगतात की हे करणं चुकीचं आहे म्हणून. हे करणं चुकीचं आहे. हे आपल्या घरात असो किंवा इतर कुठे बाहेर तुला जर पैसे सापडले, तू असे अचानक न सांगता ते उचलले, घेतले, त्याचं बाहेर जाऊन काही वस्तू विकत घेतली, तर हे चुकीचं आहे. यावरून आपल्याला हेही लक्षात येतं की आपल्याकडे पैसा पैशांनी आपण एक वस्तू विकत घेऊ शकतो, हे आपल्याला विज्ञान सांगतं. आणि तोच पैसा आपण कसा मिळवायचा आणि त्याचा कुठे योग्य वापर करायचा हे आपल्याला अध्यात्म सांगतं. असा विचार केला ना की फक्त विज्ञान असेल तर माणूस हा शक्तिशाली होऊ शकतो आणि त्या शक्तीचा चुकीचा वापर करू शकतो. आणि फक्त अध्यात्म असेल तर ती अंधश्रद्धा ठरू शकते. मनाला शांती भेटेल पण ती अंधश्रद्धा ठरेल. आणि प्रगतीला गती भेटणारच नाही. आजचा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ असणारे, इंजिनियर असणारे, डॉक्टर असणारे, शिक्षक असणारे, अभियंता असणारे. पण तो जर त्याच्या ज्ञानाचा चुकीचा वापर करत असेल, त्याच्याकडे जर प्रामाणिकपणा नसेल, नैतिकता नसेल, करुणा नसेल, तर त्याचं जे ज्ञान आहे ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. विज्ञान आणि अध्यात्म हे पक्षाचे 2 पंखासारखे आहेत. दोघांचा जर समतोल राखला ना, तरच आपण उंच भरारी घेऊ शकतो. शेवटी एवढंच म्हणेन, अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. जसं आपल्याकडे बुकिश नॉलेज असतं, प्रॅक्टिकल नॉलेज असतं, तसंच आपण हे विज्ञान झालं. आणि आपण मनाची शांती ठेवून संयमाने प्रत्येक निर्णय घेतला आपल्या शिक्षणाच्या बाबतीत असो, दुसरं कुठल्याही बाबतीत असो, तर नक्कीच आपण उंच भरारी घेऊ शकतो. आणि शेवटी एवढं बोलेन की विज्ञानाने मला गुगल दिलंय आणि अध्यात्माने मला गुरु दिलाय. तर माझ्या गुरुला माझा कोटी प्रणाम आणि धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर, एक्सलंट, एकदम युनिक आणि तुम्ही एकदम टच फील्स होणाऱ्या प्रत्येक एक्झाम्पलमधून एक व्हिज्युलाइज करून दिलं. खूप ॲथेंटिक्स आणि वर्ल्ड वाईड लेवलला टचअप करणार आहे. आणि याला सगळ्यांनी ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे. निश्चित जर ॲक्सेप्ट केलं तर निश्चित आपल्या लाईफमध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडू शकते, असा मॅडमने खूप सुंदर मेसेज दिला आहे. मॅडम, कसं वाटलं? म्हणजे हा असेच एक तुम्ही पण मला वाटते गेली जवळपास
14-15 वर्षापासून एज्युकेशन घेत आहे. हां. शुभम कम्प्युटरला जॉईन केल्यापासून कसं काय वाटतं? तर शुभम कम्प्युटरला जॉईन केल्यापासून माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. मी पहिल्यांदा मला वाटते की मी असं कुठे स्टेजवरती बोलली असेल, स्टेज डेअरिंग दाखवलं असेल. त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे काय आम्हाला एक्झाम्पलमधून शिकवता किंवा दर शनिवारी जे आम्हाला पुढे येऊन आमच्यामधला कॉन्फिडन्स क्रिएट करता त्यासाठी खूप खूप थँक्यू. हे सगळं मला शुभम कम्प्युटर्समध्ये आल्यानंतरच माझ्यामध्ये हा बदल पॉसिबल झाला आहे, त्यासाठी थँक्यू. वा, एक्सलंट.